उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सांगलीतून चंद्रहार पाटील आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकरांची उमेदवारी ठाकरेंनी जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय. लोकसभेसाठी चंद्रपुरातून मुनगंटीवारांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यावर खुलासा करताना मुनगंटीवारांनी दिल्लीला जाण्यास इच्छुक नसल्याचं म्हटलंय. लोकसभा उमेदवारीबाबत भाजपचे नेते समरजित घाटगेंनी एक सूचक वक्तव्य केलंय. दिल्लीचं माझ्यावर जास्त प्रेम आहे. उमेदवारीबाबत सर्व निर्णय दिल्लीत होणार असं विधान घाटगेंनी केलंय. समरजित घाटगेंना कोल्हापुरातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पारनेरचे आमदार निलेश लंकेंच्या चर्चेत काही तथ्य नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. निलेश लंके शरद पवारांच्या पक्षात जाऊन अहमदनगरची लोकसभा जागा लढवणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र निलेश लंकेनेच कुठेही जाणार नसल्याचं सांगितलं. तुम्ही चर्चा करताय त्या चर्चेमध्ये काही तथ्य नाही. जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरेंनी लोकसभा लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. लोकसभेच्या कोणत्याही जागेची मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून केली जाणार नाही. मात्र विधानसभेला सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका जनसुराज्य शक्ती पक्षानं घेतली आहे. शिवसेना शिंदे पक्षाला शिर्डीमध्ये मोठा धक्का बसलाय. उत्तर नगरमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. विद्यमान खासदार लोखंडे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी द्यायला शिवसैनिकांनी विरोध दर्शवलाय. खासदार लोखंडे विश्वासात घेत नसल्यानं नगरमधील शिवसैनिक नाराज आहेत.